डगआउट जर आपण बघितलं डगआउट कक्ष तर आहेच. या ठिकाणी एक सुंदर गॅलरी त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील काही कायमस्वरूपी दालनं तयार करण्यात आलेली आहेत. पण त्याचबरोबर मैदानाच्या सभोवतीची झाडं लावलेली आहेत. आणखीन झाडं जशी जशी मोठी होतील या मैदानाचं सौंदर्य खुलं जाईल. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं क्रीडांगण बघतो त्याला सावली मैदान म्हणून देखील संबोधलं जायचं पूर्वी. कारण त्यामागचं कारण मैदानाच्या सभोवती असणारी ही झाडं आणि या झाडाखाली सगळेजण एकदम शांत चित्ताने गारव्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेत असतात. असं क्रीडांगण निळजेचंही क्रीडांगण आपण जर बघितलं तर अत्यंत सुंदर लुक त्या मैदानाचा इंटरनॅशनल लुक तुम्हाला बघायला मिळतं जेव्हा टेलिकास्ट सुरू असतं. त्याचबरोबर या मैदानाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिले एअर कंडिशनर VIP कक्ष कुठे असेल तर आपण नक्कीच किंग मैदानाचं आधी नाव घेऊ. त्यानंतर आता एक सुंदर असं VIP कक्ष तयार करण्यात आलं आहे ते म्हणजे मारुती पाटील क्रीडांगणावरती वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती पाटील क्रीडांगण. अत्यंत सुंदर असं क्रीडांगण निळजेचं क्रीडांगण. त्यानंतर डायगरचं क्रीडांगण अत्यंत सुंदर आहे. त्याचबरोबर आपण बघितलं नारिवलीचं मैदान खूप चांगलं आहे. अक्काचं मैदान वाकळणला देखील आहे. वडवली देखील मैदानाच्या बाबतीत सध्या तरी भाग्यशाली आहे. भविष्यात माहीत नाही जागेला डिमांड वाढल्यानंतर ही मैदानं राहतील का नाहीत राहतील. पण काही जणांनी ती कायमस्वरूपी ठेवलेली आहेत आपल्या गावासाठी आपल्या खेळाडूंसाठी आपल्या मुलांसाठी. ओळ्या या चर्चा होत राहतील. मॅच लगेच सुरू करा जास्त वेळ होतोय. मॅच एव्हाना सुरू व्हायला हवी होती पण ती सुरू झाली नाही. वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा सगळ्यांना सूचित करतोय की प्रत्येकाने किमान 5-5, 10-10 मिनटं तरी वाचवली तरी ती पुरेशी ठरतील. आकाश पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर लॉंगरला जज करताय चेंडूच्या खाली आणि बघा स्वतःला स्ट्रेच केलंय पण काय घडलंय पाय त्यांचा बाहेर गेलाय आणि त्यामुळे पंचाने दोन्ही हात वर केल्यात आणि हा षटकार येतोय पहिल्याच बॉलवरती. मॅच मध्ये 24 केल्या होत्या. काय जबरदस्त बॅटिंग ऋतिक कुंभार धाव संख्येला देतोय आकार. पहिल्याच बॉलवरती ठोकतोय षटकार आकाश. यावेळेस मात्र टायमिंग व्यवस्थित नाही झालं. मिड ऑफला चेंडू जातो. एक धाव इथून पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 7 धावा झाल्या आहेत. ऋतिक कुंभार फार कमी वयामध्ये या खेळाडूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. पडले संघाकडे एकापेक्षा एक यंग टॅलेंट तुम्ही बघतायत आणि या हंगामाची सुरुवातही या संघाची जबरदस्त झाली होती. आज हा संघ खेळतोय स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान पडले या नावाने खेळतोय आणि विष्णू शेठ यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. त्याचबरोबर 3 षटकार लागोपाठ ठोकल्यास 2000 रुपये, अर्धशतकी खेळी साकारल्यास 3000 रुपये स्वर्गीय विष्णू शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षल पाटील याचकडून. हा चेंडू गेला अलंग द ग्राउंड लॉंग ऑफला. इथे बघा काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. ऋतिक फक्त मोठे फटके नाही खेळत सिंगल डबलचे महत्व माहिती आहे. रोहनला त्याने धावण्यास प्रवृत्त केलं. डेंजर एंडला तो धावत होता. चेंडू गेला होता लॉंग ऑफच्या दिशेने हार्दिक पांड्या कक्षाच्या दिशेने पण आपण बघितलं की असं वाटलं होतं की एकच धाव होईल. रोहन देखील एका धावेच्याच मानसिकतेमध्ये होता पण ऋतिकने बघितलं की थोडासा हलगर्जीपणा झाला फिल्डिंग करताना. लगेच जो धावला त्याने कॉल देखील केला रोहनला आणि या 2 धावा इथून पूर्ण होतात. फक्त स्वतःच्या धावांसाठी नाही तर फलंदाजाने नेहमी आपल्या संघ सहकार्याच्या धावासाठी धावायला हवं आणि ज्या धावा तुम्ही करता त्याच धावा तर संघाच्या होत असतात. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आम्हाला सुशील सांगतायत काहीतरी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातोय. तर 2 धावा या ठिकाणी येतात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 9 धावा. बॉलिंग मार्कवर आकाश राऊंड द विकेट. खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं येऊन चेंडू उचलतात. तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धाव आपण बघतोय.
खूप चांगली पार्टनरशिप. पहिल्या मॅचमध्ये निशांतला आपण सलामीला बघितलं होतं, पण निशांत धावची झाला. पण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ऋतिक कुंभारला प्रमोट करण्यात आले रोहनच्या सोबतीला. ऋतिकने देखील सुरुवात चांगली केली आहे. आकाश सारख्या फिरकी गोलंदाजा विरुद्ध पहिलाच बॉल, षटकार डोकणं, त्यालाही जिगरबाज वृत्ती पाहिजे, त्यालाही चांगला तंत्र पाहिजे. हो, खोदून काढलाय समोर, एकदम सरळ स्क्रीनच्या समोर चेंडू गेला. लॉंग ऑन वरनं फिल्डर येऊन चेंडू कव्हर करतायत, पण तोपर्यंत या 2 धावा इथून मिळतील. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 12 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. अत्यंत चांगलं षटक. 1 चेंडू शेष आहे. 12 धावा आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये आलेले आहेत. स्ट्रायकिंग इंडला बॅटर त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा ऋतिक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पालावा सिटी इनकडनं आकाश भोईर. ए बी तयार. स्लॉक्सी फॉलिंग स्वीप. येतोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर. 4 धावा. पहिले षटक संपले. धावा धावफलकावरती 16. एकही विकेट गमावला नाहीये. खूप चांगली पार्टनरशिप मैदानावरती. ऋतिकला सलामीवाला पाठवण्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी होताना दिसतोय पहिल्या ओव्हरमध्ये. आणि खूप चांगले बॅटिंग. मागचा स्ट्रोक आपण बघितला, फॉलिंग स्वीप. खाली पडले, खाली बसून शफलून हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला. गॅप मोठी होती. 4 धावा आल्यात. आणि टार्गेट केलं ते म्हणजे आकाशला. पहिला बॉल आकाशचा सीमारेषेबाहेर षटकार डोकला. अंतिम चेंडू सीमारेषेबाहेर फेकून दिला. 4 धावा आल्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती 16. बिनबाद 16. बॉलिंग मार्कवर सूरज. दुर्वेश मडवी तयार होतोय. डाव्या हाताचा गोलंदाज समोर रोहन. 4 ओव्हरची मॅच. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उसरकर इनकडनं पहिलाच बॉल. शपून घ्यायचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण बघतात अत्यंत चांगला चेंडू फलंदाज या ठिकाणी होत आहेत. बाद मैदानावरती पहिला धक्का लागतो रोहनच्या रूपाने. पहिला ब्रेक तो मिळून दिला आहे दुर्वेश मडवीने, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कंप्लीट केली होती पहिल्याच मॅचमध्ये. तो मात्र इथून मात्र बाद करतोय रोहनला. आणि आदर्श क्रिकेट संघ पडले, अर्थातच स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान पडले संघ मैदानावरती. पहिला धक्का या ठिकाणी त्यांना प्राप्त होतोय. रोहन बाद झाला मैदानावरती. या ठिकाणी फलंदाज प्रथमचं आगमन होतंय. एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानात दाखल झाला. रोहनला या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. शफलून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न होता. वेग इतका जास्त होता या चेंडूवरती की टायमिंग साधता आला नाही. चेंडू एस्टेरमध्ये जाऊन धडकला आणि पहिला गडी बाद झाला आहे मैदानावरती रोहनच्या रूपाने. प्रथम न्यू बॅटर मैदानावरती येतो. यंदाच्या हंगामात इम्प्रेस करतोय. पडले संघाचे अनेक यंगस्टर प्रभावित करतायत. 2-2 संघ या गावामध्ये आहेत. याचाच अर्थ किती जबरदस्त टॅलेंट आपण बघतायत. नाही, नक्की सर्वाधिक जास्त यंगस्टर खेळाडू कुठे असतील तर तुम्हाला पडले गावामध्ये दिसतील. आणि नुसते यंगस्टर नाही आहेत तर प्रतिभावंत आहेत, टॅलेंटेड आहेत. हे त्यांनी सिद्ध केलेले आहे वेळोवेळी. दुर्वेश मात्र या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळतोय. तर वाईड बॉल या ठिकाणी अंपायर सांगतात आणि वाईडच्या रूपाने धाव. थोडासा आउटसाइड द ऑप्शन पिचिंग झाला होता. पुन्हा एकदा दुर्वेश प्रथमला. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, जबरदस्त कॉन्टेस्ट. ओ, पायातला चेंडू बॅक टू द बॉलर. काय गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. आणि काय कॉन्फिडन्स बघा दुर्वेशचा. पहिल्या मॅचमध्ये हॅट्रिक प्राप्त केली नाही, तो कॉन्फिडन्स तुम्हाला बघायला मिळतोय या मॅचमध्ये. सद्यस्थितीमध्ये काय गोलंदाजी झालेली आहे. दुर्वेशचा चांगला कमबॅक वाईट बॉल नंतर. दुर्वेश
हो यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतात फिल्डर फार वेगाने आल्यात चेंडूला अडवता आला नाही नवनाथला चेंडू सीमा पार चौकार. एकूण 21 धावा झाल्यात यावर मध्ये 5 धावा आलेल्या आहेत. मागचा चेंडू अप्रतिम होता पण हा चेंडू अगदी बॅटवरती आला आणि बघा गॅप मध्ये खेळले मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑनच्या मधून हा चेंडू गेला. फिल्डिंग मध्ये चेंजेस ऑन साइडला आणखीन एक फिल्डर पुढे सरकवलेला आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे त्याचबरोबर एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ओ अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न चांगले कॉन्टेस्ट दोघांमध्ये आपण बघतोय. चौकारानंतरचं दुर्वेचं एक कमबॅक धावसंख्या धावफलकावरती एकूण 21 धावा आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. त्या म्हणजे दुर्वेश पुन्हा एकदा उसरगर गावींकडनं लेफ्ट आर्म वरती विकेट प्रथमसाठी. हो संपर्क नाही शरीराचा वेध घेतलाय चेंडू सिली मिडॉनला येतोय पंच लेग बायचा इशारा करतायत. चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर ही एक धाव इथून पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 22. चांगलं कमबॅक मैदानावरती घेसर संघाचं आणि एक कमबॅक करून दिले दुर्वेश मडवीने. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक सरकलेला आहे बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवरती येतोय. फिल्डिंगमध्ये चेंजेस अपेक्षित आहेत कारण ऋतिक उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताचा फलंदाज प्रथमला आपण बघतायत. ऋतिकसाठी फिल्डिंगची व्यूहरचना तुम्ही बघू शकाल. लॉंग ऑनला एक फिल्डर आहे एक मिड विकेटला आहे एक स्क्वेअर लेगला फिल्डर पाठवलेला आहे एक लॉंग ऑफ आहे. ऑफ साईडला डी पॉईंटला एक फिल्डर तुम्ही बघतायत आणि इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट पॉईंट शॉर्ट मिड विकेट अशी फिल्डिंगची रचना. हो खोलवडापाचा चेंडू जास्त गती नव्हती इथून मात्र हा डॉट बॉल षटक या ठिकाणी संपलेलं आहे. दुसरं एकूण डावा धावफलकावरती बघतोय आपण झालेली आहे ती म्हणजे एकूण धाव संख्या 22. या ओव्हरमध्ये केवळ धावा 6 आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची गती आपण बघितली पहिल्या षटकाच्या अखेरी 16.00 या ओव्हरमध्ये केवळ 6 आल्या आणि त्यामुळे धावांची गती बघता आपण 11.00. 2 ओव्हर 22 धावा. बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय घडतं मैदानावरती कशा पद्धतीचं क्रिकेट हे दोन संघ सादर करत आहेत. किती धावसंख्येवरती घेसाय त्यांना रोखतोय किती धावसंख्येवरती मजल मारतोय मैदानावरती बघूया आपण. तो संघ म्हणजे स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले संघ. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी सूरजला पाचारण करण्यात आले आहे. घेसर संघाकडे डावखुरे गोलंदाज आपण भरपूर बघितलेले आहे. जसे डावखुरे गोलंदाज आपण वसारमध्ये बघितलेले. घेसरकडे जवळजवळ 4 गोलंदाज आपण डावखुरे बघितलेले आहेत. हा तिसरा गोलंदाज डावखुरा आपण बघतोय. सूरजला आणलेले स्ट्राईकला बॅट्समध्ये या ठिकाणी प्रथम. हो लॉफ्ट केलाय उंच गेलाय लांब देखील जाईल का नाही थेट फिल्डरच्या हातामध्ये फलंदाज प्रथमला परतावा लागेल. फटका फसलाय मैदानावरती आणखीन एक धक्का लागतोय. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडले संघाला. प्रथम बाद झालाय. लॉंग ऑनला झेल देऊन या ठिकाणी परततोय मैदानावरती न्यू बॅटर रोशन कुंभार येतोय. यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती रोशनला पाठवलेलं आहे. धावा धावफलकावरती आपण बघतोय एकूण 22. पहिलाच बॉल फाईट दिली होती आमंत्रण दिले होते मोठ्या फटक्यासाठी पण लॉंग ऑनला झेल देऊन परतले. प्रथम न्यू बॅट्समन बॅटर रोशन कुंभार अधिकच्या सोबतीला बॉलिंग मार्ग तयार सूरज. चला वेळ जास्त घेऊ नका मॅच लगेच सुरू करा. 22 धावा 2 ओव्हर नंतर तिसरं षटक जसं सुरू झालं प्रथमला बाद करण्यात यश आलं
ते म्हणजे सूरज मात्रेला. सूरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॅटचा स्विंग प्रचंड वेगाने बघितला आपण, पण संपर्क झाला नाही. पायावरती लागतो चेंडू. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा झाल्यात. षटक तिसरा प्रगतीपदावरती. मैदानावरती सामना सुरू आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर वर्सेस स्वर्गीय विष्णुशेठ पाडली प्रतिष्ठान पाडले संघ. हो उडावला मिड विकेटला गेलाय का, आणि हो गेलाय बाहेर सीमारेषेच्या. येतो हा षटकार. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 29 धावा झाल्या आहेत. सूरज पुन्हा एकदा रोशनसाठी आडव्या बॅटने अगेन्स्ट टर्न खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. हा डॉट बॉल. चांगला कमबॅक मैदानातील सूरजचा. 29 ही धावसंख्या धावफलकावरती. तिसरं षटक सुरू असताना स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडले गावची धावसंख्या. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू पुढे ठेवला होता. सूरजला माहीत आहे वारंवार शफल होत आहे. त्यांनी फॉलो केलं, वेग वाढवला आणि सलग 2 चेंडू डॉट. षटकार मारलाय, पण 2 चेंडू डॉट आल्यानंतर त्या षटकाराचा उपयोग काय, हा देखील प्रश्न आहे. 2 वरती 2 धावा आल्या असत्या तरी चालल्या असत्या, पण 2 डॉट येत आहेत आणि चांगलं कमबॅक सूरज मात्रेचा. बॅटची फाईन लेगला. इथे मात्र फिल्डिंग मध्ये हलगर्जीपणा. झेल सोपा होता, ड्रॉप केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघितलं तर दीप होते. दीप कडनं झाले चूक. चेंडू गेला डीप फाईन लेगला आणि अशा प्रकारे 4 धावा. तर सचिन पाटील यांचं आगमन झालंय. 14 मॅचचे उत्कृष्ट क्रिकेटपटू. हळूहळू सगळेजण येत आहे. काही जण येऊ शकले नाही, आमच्या कमिटीचे मेंबर कामामुळे बाहेर आहेत, पण येतील लवकर. अशा प्रकारे 3 षटकं संपले. धावफलकावरती बघता आपण 33 धावा झाल्यात. मागच्या ओव्हरमध्ये जी 11ची धावगती आपण बघितली, या ओव्हरमध्ये आपण बघता 11 धावा आल्या आहेत. एकूण धावफलकावरती 33. बघूया आणखीन 1 षटक शिल्लक आहे. या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होते, कशा प्रकारची बॅटिंग होते, यावर नक्कीच दोन्ही संघाचे समर्थकांचं लक्ष लागलेलं असेल. पडलेचे समर्थक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील, त्याचबरोबर घेसरचे समर्थक आमच्यासोबत जोडले गेले असतील, त्यांचंही सागाव चषक 2025 आम्ही स्वागत करतोय. मैदानावरती काही प्रमाणात प्रेक्षक आम्हाला दिसत आहेत. काही जण झाडाच्या सावलीमध्ये आनंद घेतात, काही जण प्रेक्षक कक्षामध्ये खुर्चीवरती बसलेले आहेत. या मैदानाला सभोवती तुम्ही बघितलं तर झाडं आहेत, आणि त्यामुळे प्रेक्षकांना बसण्याची खूप चांगली व्यवस्था सोय त्या ठिकाणी. काही ठिकाणी नैसर्गिकरित्या ही सोय करण्यात आली आहे. काही ठिकाणी आपण बघितलं आर्टिफिशियल स्टँड्स तयार करण्यात आले. तर बॉलिंग मार्ग होता या त्या ठिकाणी. हा चेंडू यावेळेस मात्र संपर्क नाही झाला. सिली मिडॉनला चेंडू येतोय. पालखीची एज बहुतेक असावी. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो झाली आहे ती म्हणजे 34. आगासन संघ या ठिकाणी निरीक्षेमध्ये दिसेल टायगरच्या विरोधात. बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा दीप उसरकर इनकडनं. अलंग द ग्राउंड. चेंडू मिड विकेटला गेलाय. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो मात्र 1 बाउन्स येतोय. आणि या 2 धावा वेगाने पूर्ण धावसंख्या धावफलकावरती 36 धावा झालेल्या आहेत. दीप अंतिम षटक प्रगतीपथावरती. 4था गोलंदाज डाव्या हाताचा आपण बघतायत. पुन्हा एकदा दीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे आले फ्रंट फुटवरती. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा इथेही मिळतील. फिल्डर खूप मागे होते किंग मैदानावरती. या 2 धावा घेणं इतकं कठीण काम नाही आहे, कारण मैदान भरपूर मोठं आहे. बाउंड्रीज भरपूर लांब लांब आहेत. फिल्डरला खूप दुरून यावं लागतं.
जेव्हा चेंडू हलक्या हाताने फलंदाज प्लेस करतात, समोरच्या दिशेने खेळतात, तेव्हा फिल्डरला खूप मोठी कसरत करावी लागते. धावा झाले, धावफल गर्दी एकूण 38. शफल घ्यायचा प्रयत्न, यावेळेस मात्र डॉट बॉल. 38 ही धावसंख्या, अखेर तर षटक आहे. बघूया 40च्या पुढे जात आहेत का. एक 45-46 धावा झाल्या तर चांगली फाईट होऊ शकते. दोन्ही बाजूला आपण बघितलं तर साई आकाशांना मी विनंती करतोय आमच्या राहुल जाधव यांना की तुमच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नेक्स्ट मॅचची आपल्याला जरूर पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. टीम स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले आणि त्याच्यावर फाईट करतोय संघ, तो मात्र गावदेवी घेसर संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नक्कीच सागावच्या शोमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला टीम टायगर आणि दुसऱ्या कॉल कोणाचा असणार आहे, टीम आकाशन संघाचा कॉल. काटा इज कॉल आणि टॉस जिंकला टीम टायगर. डिसिजन काय आहे, डिसिजन पेंडिंग असणार आहे, लक्षात घ्या. नक्कीच आयोजनाबद्दल काय सांगाल, आयोजन कसं वाटतंय. नक्कीच लास्ट आपल्याला पाहायला मिळतं. रोहित आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डिसिजन लगेच कळवायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये टीम टायगर लगेच उतरायचं आहे, लक्षात घ्या. मॅचकडे आपण होत आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चांगला सामना जरूर पाहायला मिळतोय. दुर्गेश आणि सूरज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. आमचे GTC चे नक्कीच जरूर पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आजचं स्कोरिंगचं काम देखील केलं जात आहे. कारण जरूर आपल्याला पाहायला गेलं ना, चांगला व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून सुशील आणि राहुल जाधव यांचे जवळचे मित्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. तर बिग्या रोशन उर्फ बिग्या या आपण आणि त्यावर अभिजित पवार, स्वागत आहे आपलं मंचावरती. दोघांनी या. नक्कीच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिल्याच बॉल वरती विकेट घेतला. फलंदाज सूरजला माघारी पाठवला. धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना संघ आपण जरूर बघितला, तो मात्र घेसर संघाला DJ वेळेचं बंधन करायचं. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर संघाचा कर्णधार कॅप्टन नवनाथ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो आणि नॉनस्ट्राईकला दुर्वेश, एक डावकुऱ्याचा फलंदाज अतिशय घातक आहे. आणि यानंतरची मॅच टीम जय हनुमान टायगर आणि ओमसाई आकाशन. टॉस जिंकला टीम जय हनुमान टायगर. टीमनं डिसिजन पेंडिंग ठेवला. निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोचवायचा. टीम जय हनुमान टायगर संघ. इथून या मॅच मध्ये आता मात्र नक्कीच चांगलं क्रिकेट दोन्ही टीमला खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश, चांगला गोलंदाज आहे. बॉल फक्त दिशा दिली असे प्रेक्षक आहे. पाठलाग जरूर चालला, प्रयत्न चांगला राहिला. पहा चेंडू अडवला, वेगानं आला, लगेच फेकी देखील केली आहे. चांगली फेकी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण, वय फार कमी आहे आणि या कमी वयामध्ये त्यांनी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये करताना देखील त्या खेळाडूला आपण बघतो. आणि आज मात्र तिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिलं. तो क्षेत्ररक्षक आपण निशांत कुंभारला जरूर बघितलं. वय फार कमी आहे आणि इथून चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण नक्कीच बघत असतो. पडले संघ. आता मात्र हा टप्पा पडल्यानंतर हा बॉल आपण जरूर बघितला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता बॉल झाले. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना भावेशच्या ते मात्र 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 लक्ष या मॅच मध्ये 44. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम पडले संघाला. मागे फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये.
इथून हा बॉल देखील निर्धाव आपल्याला पंच जरूर सांगतायत आणि इथून एका बाजूला पंच सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला संदीप पाटील आमचे ऑलराऊंडर्स नक्की चांगली अशी मेहनत घेत आहेत. जय, सुजल, योगेश पाटील आणि त्यांचे सुजल यांची पूर्ण टीम नक्कीच तिथे उपस्थित असते. फार मेहनत असते या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला नाही. अक्षय कुंभारनं डायरेक्ट हिट जरूर केला होता, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये, सुरक्षित राहिला. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दुर्वेशची. आणि तू सायकला जरूर दुर्वेश आपण जरूर बघणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती टीमची 3 अँड स्कोरबोर्ड अजूनही या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. धावा 41, 41 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल झाले ना सुशीलला, 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो, शेवटचा बॉल असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जरूर बघतोय इथून बॉल झालेत ते मात्र 5 आणि शेवटचा बॉल असणार आहे. ही चांगली स्पर्धा नक्कीच आपण बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. शेवटचा बॉल होता. दुर्वेश नक्कीच बॅट टाकली नाहीये. दुर्वेशला माहिती आहे इथे काहीतरी वेगळं नक्कीच झालं असतं. नक्कीच षटक संपलं पहिलं. पॉवर प्लेचं षटक ते महत्वाचं असतं, ते हाताळण्यासाठी दिलं होतं गोलंदाज भावेशला. आणि इथून फक्त धावा खर्च केला 3 आणि 1 विकेट सूरजची देखील मिळवून दिली आहे. खेळ शिल्लक 18 बॉलमध्ये अजूनही या मॅचमध्ये 41 धावांची गरज. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणता गोलंदाज नक्कीच वापरणार आहे आपण बघणार आहोत. रोशन असेल की कोणता गोलंदाज असणार आहे. तर मागच्या मॅचमध्ये प्रथमनं ज्या खेळाडूंना आपल्याला जरूर बघायला मिळालं, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, तोच मेडन षटक हाताळलं. तर जय हनुमान टीम टायगरने टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला आणि टीम आगासन लक्षात घ्यायचं, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे मॅचमध्ये. आणि पहा ओमकारला माहिती होतं फिल्डिंगच पाहिजे होती, खुश जरूर झालेत, चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे कारण त्याला माहिती आहे इथून आम्हाला फिल्डिंग करायची होती कारण टॉस गमावला होता ओमकारनं. आणि इथून जरूर चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार. 18 बॉल 41. रोशन ज्या खेळाडूंना मागच्या मॅचमध्ये चांगली ओव्हर टाकली, तोच आता या षटक कसं हाताळणार आहे टीम आपण बघणार आहोत. घेसर संघासमोर सेकंडला नवनाथ, 9 सेकंडला दुर्वेश आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बॉल होतं यार, इथून हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल जरूर झाली. क्षेत्ररक्षक येतोय, इथून एक सिंगल जरूर मिळेल. सिंगल डबलने धावा बनवाव्या लागतील. डावखुळ आणि लेफ्टी हाताचा बॅट्समन असला तर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 4 धावसंख्या धावफलकावरती आमचे सुशील सांगतात आमच्यापर्यंत. जीटीसी त्यांच्या माध्यमातून कोणतीही स्पर्धा असू दे, त्यांचं डीसीसी म्हटलं तर अर्थातच आत्तापर्यंत सर्व कानाकोपऱ्यात पोहोचलंय नाव आणि जीटीसी आत्ता हा ब्रँड झाला आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून या मॅचमध्ये इथून 4 अँड स्कोरबोर्ड, 4 रन्स, अजूनही 40 धावांची गरज. दुर्वेशला इथून बॅटिंग चांगली करावी लागेल टीम जयगाव देवी गेसर संघासाठी. बॉल होता यार, फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रथम, चेंडू अडवला, लगेचच फेकी स्ट्राईक स्वतःजवळ घ्यायचे. नवनाथची विकेट इथे टाकली की काय, आणि हो इथून विकेटचं पतन. फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल. कॅप्टन नवनाथ बॅक टू द
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण जरूर बघतो. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल सर्व खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला जरूर हा संघ पाहायला मिळतो. धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. रन्स झाले त्या मॅच मध्ये आतापर्यंत बघायला गेले तर 6 आणि स्कोरबोर्ड बॉल झाले रोशनचे. दुसऱ्या षटकामधले आपण बघायला गेले तर 4 बॉलचा खेळ झाला. काय गोलंदाजी राहिले रोशनची, फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून 2 बॉल अजूनही बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हा देखील चांगले गॅप फार मोठी आहे. क्षेत्ररक्षक तो आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू इथून एकदम कम्प्लीट. दुसरीचा देखील कॉल, मात्र एकाच धावेवरती इथून समाधान मानावं लागेल मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हा बॉल देखील एक सिंगल जरूर मिळते. षटक क्रमांक दुसरे देखील संपलं. रोशननं चांगली गोलंदाजी केली. फक्त धावा फलकावरती आहेत. या मात्र 9 यानं स्कोर पण 9 2 ओव्हरमध्ये अजूनही या मॅचमध्ये 35 रन्स करायचे आहेत. ते टीम बॅटिंग करत असताना जय गावदेवी घेसर या संघाला. चला वेळ घेऊ नका. टीम घेसर संघ लगेच आपल्याला पाहायला मिळतं. टीम पडले. क्षेत्ररक्षण सजवायचं लक्षात घ्या. बारा बॉल 35 या मॅचमध्ये बनवायच्या बॅटिंग करत असताना टीम जय गावदेवी घेसर या टीमला सेकंडला फलंदाज दुर्वेश मडवी वरती विश्वास जरूर असणाऱ्या मॅचमध्ये. कारण 12 बॉल आणि धावा करायच्यात. फर्स्ट इज गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच अक्षय कुंभारला आपण जरूर बघणार आहोत. कारण चांगला गोलंदाज आहे. टीम स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि या मॅचमध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे. इथून या मॅचमध्ये आता मात्र धावा बनवाव्या लागतील. अक्षय कुंभार येतो ओव्हर नंबर 3 मध्ये. चला अक्षय जास्त वेळ घेऊ नका. पंच लगेच मॅचला सुरुवात करायची कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला एक मॅच जास्त खेळवायची. लक्षात घ्या कालच्या दिवसामध्ये वडवली बी संघ लगेच वरती आला. ते सेमीफायनलची मॅच आपल्याला एक कंप्लीट करायची आहे. लक्षात घ्या चेंडू फटका चांगला लाजवाब आहे. आमच्या व्यासपीठाला लगेच 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहे तिथून 4. चौकार डीजे. मॅच अतिशय चांगली मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो. चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. इथून आतापर्यंत बॉल झाला एक. पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर आला. 31 अजूनही बनवायचे आहेत. हा तोच फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक तो उरासाबी चेंडू बाहेर जास्तच राहिला. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा जास्त दिल्यात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं 2 बॉलवरती धावा खर्च केल्या 9 आणि वाईट प्लस चौकार या मिळतील धावा 5 आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे ती 18 या आकड्यावरती. डीजे
हा मागच्या मॅच मध्ये जेव्हा टीम चांगली गोलंदाजी राहिली, आता गोलंदाजी तेव्हा धावा कमी आहेत, तेव्हा धावा देण्याचं काम गोलंदाज करतोय तो मात्र अक्षय कुमार वाईट आणि त्यावरती एक चौकार आला. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. सो इथून चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू समजला नाहीये. इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार कारण 2 बॉलवरती धावा आल्या मॅचमध्ये पूर्णपणे आलेत. टीम जयगाव देवी घेसर संघ आपल्याला पाहायला मिळतं. 18 धावा धाव फलकावरती या मॅचमध्ये इथून आपल्याला बघायला मिळतात. 10 बॉल 26 धावा. समीकरण साधं सोपं आणि सरळ आहे. या मॅचमध्ये इथून रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जर बॉलिंग एंडला फेकी झाली असती तर विकेट जरूर मिळाली असती. या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून आत्तापर्यंत बघायला गेलं ना तर धावसंख्या धावफलकावरती एक सिंगलला पुढे सरकली, ती मात्र 19 आकड्यावरती. एक आता मात्र 9 बॉल 25 धावा. दुर्वेश सेकंडला. दुर्वेशच्या बॅटमधून पाहिजे तशी फटकेबाजी होत नाहीये. मोठे स्ट्रोक मोठे फटके अशा दिवसामध्ये बघायला मिळाले नाही आहेत. मात्र इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल टीम घेसर या संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय जय हनुमान डायगर आणि ओमसाई आगासन. ओमसाई आगासन यांच्या बाजूने फिल्डिंग आले. बॅटिंग करत तो टीम टायगर संघ टॉस जिंकून. आणि हा आता मात्र फुल टॉस होता. दिशा दिली आहे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. टीम पडले कारण वेळ संबंधन करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या आम्हाला आजच्या दिवसामध्ये 9 मॅच कव्हर करायचे आहेत. उद्याचा दिवस तर फार महत्त्वाचा असेल आणि परवा शेवटचा दिवस. अंतिम मालिकावीर 2 व्हीलर बाईक कोण फटकावणार या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. शेवटचा दिवस 24 तारखेला असेल आणि हा फटका असून एक लाशवाक लाभो पाठचा येतोय. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतं या मॅचमध्ये. मात्र यांच्याकडून पडल्या संघासाठी शुभेच्छा जरूर आलेत आपल्याला पाहायला मिळतं. या मॅचमध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा या मॅचमध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 16 धावा. कोणाला काढणार? शेवटचं षटक पतूच्या हातामध्ये देतात की काय? ज्या खेळाडूनं मागच्या मॅचमध्ये मेडन षटक हाताळलं आणि एक विकेट देखील घेतली तो पतू शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल की काय? टॉस टीम आपण जरूर बघितलं जिंकला होता तो घेसरनं. दोघांचे 2-2 विकेट आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. 6 बॉल 16. आम्ही तुमच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचू. इथून या मॅचमध्ये 6 बॉल 16 धाव्यांची गरज लास्टच्या ओव्हरमध्ये आलाय. प्रथम आपण जरूर बघतोय. आजच्या दिवसामध्ये देखील चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपल्याला कारण इथून या मॅचमध्ये समीकरण राहिले 6 बॉल 16 धाव्यांची गरज. जोपर्यंत दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सामना जरूर खुला असेल कारण त्या खेळाडूमध्ये क्षमता जरूर आहे. चांगली क्रिकेट त्याच्या माध्यमातून जरूर बघायला मिळतं. वारंवार टीम घेसरच्या माध्यमातून कित्येक सामने त्यांनी जिंकून दिले टीम घेसर संघाला. इथून या मॅचमध्ये समीकरण राहिले 6 बॉल 16 धावा. प्रथम ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळतंय आलाय 4 मध्ये.
ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 6 बॉल 16 रन्स या मॅच मध्ये बनवायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, प्रथम चालू करायचे मॅच. पहिला बॉल, पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मगाशीच म्हटलं जोपर्यंत दुर्वेश मडवी मैदानाच्या आतमध्ये आहे चित्र जरूर वेगळं होईल. आणि हो, पहिल्याच बॉल वरती आला षटकार. 5 बॉल बनवायचे रन्स, मैदानाच्या आतमध्ये 10. इथून या मॅच मध्ये नक्की चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेला आपण जरूर पाहायला मिळतं. आता मात्र या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे. बनवायचे रन्स, बॉल शिल्लक असतील 4 बॉल आणि 10 रनची गरज. विकेट न टाकता 9 धावा देखील चालतील टीम जय गावदेवी घेसर संघाला. 4 बॉल 9 धाव्यांची गरज, 10 पाहिजे तिथून. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहे, इथून एक सिंगल जरूर मिळेल. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय, फेकी थोडीशी खराब आली आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करायचा होता. थोडीशी ताकद लावली असती क्षेत्ररक्षकाने तर जरूर बॉल पोहोचला असता. मात्र या मॅच मध्ये आता समीकरण राहिलंय 3 बॉल 8 धाव्यांचं. इथून विकेट न टाकता 7 केल्या तरी टीम आपल्याला पाहायला मिळेल घेसर संघ इथून जिंकू शकतो या मॅच मध्ये. किती बॉल, 3 बॉल 8 रन्स. दुर्वेश शेवटच्या जो 4 आला थोडासा कुठेतरी मागात पडेल की काय आपण बघणार आहोत. सुशील आम्हाला सांगतायत, आपल्याला पाहायला मिळतं शेवटचा चौकार मागात पडतोय की काय टीम गेसरला. हा मात्र बॉल चुकीचा आहे की काय, मात्र इथून चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील इथून 4. चौकार आला आणि सांगतायत आणि रिव्ह्यू वाला बॅट्समन रिव्ह्यू असेल, चेक करायचं एकदा म्हणजे तिसरं पंच. फेअर डिलिव्हरी. त्यांचे 2 तुमचे 2 विकेट न गमावता इथून या मॅच मध्ये. आता मात्र तुमच्यापर्यंत आम्ही लगेच माहिती पुरवतो. 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. इथून 4 रन्स, विकेट न गमावता 3 रन्स केल्या टीम घेसरनं तरी इथून सामना विजय होतोय. तर मात्र जय गावदेवी घेसर 2 बॉल रन्स बनवायचे आहेत इथून 4. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूंना मगाशा मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं तिथून या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आणि अक्षय कुंभारनं देखील मॅच थोडीशी चालू आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉल आला त्याच्यावरती चौकार. इथे 2 बॉल बनवायचे रन्स टीम जय गावदेवी केसर संघाला. 4 बॉल तयार. सुरेख बॉल आहे, काय गोलंदाजी राहिली आहे. चांगला टप्पा आता या मॅच मध्ये, जशी पाहिजे होती तशी मॅच प्रेक्षकांना झाले. बघण्यासारखी मॅच. 1 बॉल 4 रन. टीम 3 धावा जरी केल्या विकेट न गमावता घेसर संघानं तरी सामना इथून विजय होऊ शकतो. आता मात्र 1 चेंडू 4 धावा. टीम पडले की टीम घेसर. गोलंदाज प्रथम की दुर्वेश या मॅच मध्ये बाजी मारणार. या मॅचला शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. 1 बॉल 4 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये कोण विजय होईल, टीम पडलेगाव की टीम घेसर संघ. या बॉल साठी टाळ्या जरूर वाजवायच्या आहेत. 1 बॉल
4 धावा आणि सामना इथे फिनिश केलाय संघ. दुर्वेशवरती जरूर विश्वास ठेवला आणि सामना जिंकलाय टीम गेसर संघानं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत, कारण चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच गेली आणि 1 बॉल 4 धावेची गरज असताना तो चौकार ठोकला तर दुर्वेश